की किन्नर समाजामध्ये जेव्हा नृत्य होतात तर आधी म्हणजे आम्ही स्वतः देखील लहान असताना अशा गोष्टी व्हायच्या की त्यांना रात्रीच्या वेळेस घेऊन जातात, त्यांना मारतात वगैरे. आणि सेकंड थिंग अशी असं पण मानायचे की ते दिसल्यानंतर तो माणूस खूप लकी असतो. समजा घरामध्ये सकाळी जर माझे वडील वारले, सकाळी 9 वाजता वारले, संध्याकाळी माहीत काय होते, नातेवाईक रिलेटिव्स भेटायचे असतात बरोबर. एखादी स्त्री घरामध्ये रात्री वारली तरी तिचा सकाळी हे होतं बरोबर ना, रात्रभर तिला तसंच जपून ठेवतात. मग आमचं पण कोणीतरी येणार असे नाही, सेम तसंच आहे ना हो. तुम्ही माणसं म्हणून आमच्याकडे कधीतरी पहा. आम्ही पण आईबापाच्या पोटी जन्म घेतलाय की असं नाही ना. आमच्या वेळेस काही वेगळं घडलं होतं का, की आमच्या वेळेस आईबाप हनीमूनलाच गेले नव्हते. आमच्या वेळेस अचानक वीज चमकली, जन्म शिवलक्ष्मी, असं होतं का? काही बळी द्यायची प्रथा तर सर्वीकडेच म्हणजे खूप साऱ्या जागेमध्ये चालते. जसं काय काही जागेमध्ये बकऱ्यांचा वगैरे पण बळी दिला जातो, बकरीचा वगैरे. मग आता ते कुठे ना कुठेतरी स्टॉप होण्यासाठी खूप सारे षोडशोपचार पूजा असतात. षोडशोपचार पूजांमध्ये बळीप्रथा आहे, पण बळीप्रथा ही कशाची आहे हे कुठेही लिहिलेलं नाही. तर आता एक वेगळा मुद्दा आहे जो म्हणजे भूत पिशाच ज्या गोष्टी असतात तर त्या गोष्टींबद्दल खरंच त्या गोष्टी आहेत का. कारण की खूप सारे रुमर्स सुद्धा पसरतात की बाबा इथे हे दिसतं, तिथे ते दिसतं वगैरे वगैरे. कारण माझी एक फ्रेंड आहे तर त्या मला आता थोड्या दिवसांपूर्वी भेटला होता. तर त्या मला बोललं की त्यांना त्यांची आई दिसते, दुसरी त्यांची बहीण म्हणते की मला दिसते. तर जेव्हा त्यांना कळलं की तुम्ही मला भेटणार आहात तर त्या मला खूप फोर्स करतो की आम्हाला त्यांना भेटायचं आहे आणि त्यांच्यामुळे आम्हाला आमच्या आईला बघायचं. बिकॉज ऑफ त्यांना माहिती असेल ना की मी पण माझ्या आईला भेटले. आणि एखादा हॉरर एक्सपिरियन्स. तिथे एक लेडी होती, तिला काहीतरी दिसायचं म्हणे. सो मी पर्सनली तिथे गेले. जेव्हा मी जाऊन पाहिलं तर ते जे घर बनवलेलं होतं ते एका जंगलात बनवलेलं होतं. जंगलात मीन्स शेत, फार्म हाऊस कसं असतं तसं शेतामध्ये एकुलते एक घर होतं. ते रातकिडे किर 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 करतात. तुम्ही एक्सपिरियन्स करा. संपूर्ण जंगल आहे आणि अमावस्येची रात्र आहे आणि मी त्या शेतामध्ये चाललोय आणि किरकिर किरकिर आवाज येतो. आम्ही 3-4 लोक चाललोय. चालताना त्या चप्पलच्या आवाजाने सुद्धा भीती वाटत होती. नमस्कार, आपल्या युनिक कट्टामध्ये सर्वांचं स्वागत आहे. आज आपल्यासोबत आहेत श्री श्री 1008 महामंडळेश्वर डॉक्टर स्वामी शिवलक्ष्मी नंदगिरी आई साहेब. तर आज आपण त्यांच्याशी खूप सारे गप्पा करणार आहोत. आणि आपण सर्वच जाणता की आपण म्हणजे सर्वच जण त्यांना ओळखतात, खूप सारे आपण त्यांचे पॉडकास्ट वगैरे पाहिजे आहेत. तर एक छोटंसं इंट्रोडक्शन त्या स्वतः देतील. जय श्री महाकाल, ओम नमो नारायण. अमितजी खूप छान वाटतंय. युनिक म्हणजे काहीतरी वेगळं असतं आणि एकमेव असतं. सो मला असं वाटतं की आतापर्यंत गेलेल्या 40-50 पॉडकास्टपेक्षा हे काहीतरी वेगळं असेल आणि छान वाटतंय आपल्या युनिक कट्टाला येऊन. आणि आजचे विषयही तसेच गंभीर आणि रहस्यमय असतील अशी अपेक्षा करते आणि प्रेक्षकांना काहीतरी नवीन ऐकायला मिळेल. बेसिकली दशमहाविद्या, तंत्रसाधना, गौर साधना, वशीकरण, अर्धनारी, सगळ्या गोष्टी आत्तापर्यंतच्या ज्या पॉवरफुल पद्धतीने चालल्या आहेत या सगळ्या गोष्टींबद्दल अंधश्रद्धा, श्रद्धा आणि लोकांमध्ये ना रूमर्स, आपण ज्याला अफवा म्हणतो, गैरसमज पसरत आहेत. तर मला वाटतं की आज आपण आपल्या युनिक कट्टाच्या माध्यमातून लोकांची तेच गैरसमज दूर करूया. ठीक आहे. ते ताई असं विचारायचं आहे की तुमच्या नावाच्या आधी डॉक्टर ही पदवी लागली आहे, एक्झॅक्टली काय आहे? मला 2 वेगवेगळ्या प्रकारचे डॉक्टरेट आहे. बेसिकली MA BEd आहे मी. सायकोलॉजीमध्ये MA झाला आहे माझं आणि DEd BEd पण केलं आहे. ॲज अ टीचर म्हणून मी जॉब करायचे. आफ्टर मेल टू फिमेल सर्जरी मला असं वाटलं की आपण आता शिक्षक म्हणून राहण्यापेक्षा आपण अजून रिसर्च वाढवली पाहिजे. मी सर्वात आधी तर स्पिरिच्युअलिटीमध्ये, म्हणजे आपण आध्यात्मिक शास्त्र जे असतं त्याच्यामध्ये मला जास्त डीपली हे करायचं होतं. सो मी स्पिरिच्युअल सोशल वर्क केलं. स्पिरिच्युअल सोशल वर्क म्हणजे काय की आजकाल आपण पाहतोय की वेगवेगळ्या कम्युनिटीजमध्ये वादविवाद होणं किंवा धर्मांतरण होणं या सगळ्या गोष्टींचा प्रॉब्लेम होतो. सो मी त्याच्यासाठी काम करत होते. सो मला मानद डॉक्टरेट मिळाली सर्वात आधी. आणि देन आफ्टर मला वाटलं की दशमहाविद्यांबद्दल लोकांमध्ये खूप सारे गैरसमज आहे. आत्ताची जी जनरेशन आहे, कुणीही उठतंय बाबा बनतंय. आणि तुम्ही बघा, तरुण 18, 19, 20 वर्षाची मुलं सुद्धा स्वतःला काहीतरी बाबा वगैरे बनवून मोठे मोठे देवदेवारे मांडून आणि ते म्हणजे लोकांच्या भावनांशी खेळत आहे.
सो मी विचार केला की आपण जर सुशिक्षित आहोत तर आपण त्या सगळ्या गोष्टीचा डीपली रिसर्च का करावा नाही. सो मला त्यावेळी माहीत पडलं की आपले जे 4 वेद आहेत, उपनिषद आहेत, आपले पुराण आहेत, या सगळ्या गोष्टींमध्ये, शास्त्रांमध्ये, धर्मग्रंथांमध्ये दशमहाविद्या आणि तंत्रसाधना हा असा एक टॉपिक आहे की ज्याला डीपली जाऊन कोणी बघितलं नाही किंवा त्याच्याबद्दल कोणी रिसर्च करून लोकांना योग्य ते मार्गदर्शन केलं नाही. दॅट्स वाय त्याच्यामुळे लोकांमध्ये गैरसमज निर्माण झाले. म्हणून मी दशमहाविद्या आणि तंत्रसाधनेचा डीपली रिसर्च केला आणि डॉक्टरेट केली. आणि अजूनही मी आता अजून एक डॉक्टरेट करते आहे की बालमनाच्या भावना आणि समाजात त्याच्यावर होणारे संस्कार. सो मी कंटिन्यू रोज शिकतच राहते. मला जास्त वाचायला आवडतं. दॅट्स वाय मी आता आजकाल पुस्तकं घेऊन वाचणं शक्य होत नाही, पण गाडीमध्ये ट्रॅव्हलिंग खूप करते, तर त्याच्यामध्ये आता आपण कानात हेडफोन्स लावून पण आपण ऐकू शकतो पुस्तकं. सो मी असं रिसर्च हळूहळू करत चालले आहे. ताई, काही मुलं अशी असतात जे आजच्या युवामध्ये जनरेशनमध्ये की त्या लोकांना सुद्धा असं काहीतरी वेगळं करावं असं वाटतं, पण त्यांचे पॅरेंट्स त्या लोकांना खूप जास्त टॉर्चर करतात बिकॉज ते लोक काहीतरी वेगळे वागतात, असं त्यांना समाजापेक्षा वेगळे वागतायत. तशा पॅरेंट्ससाठी पण एखादा मेसेज सांगा तुम्ही. समाजापेक्षा वेगळं वागणं म्हणजे ऍक्च्युअल मध्ये काय असतं की आपण समाजाच्या विरुद्ध जाऊन काहीतरी युनिक करणार. बरोबर. सेम मी पण समाजाच्या विरुद्ध जाऊन काहीतरी युनिक करण्याचा प्रयत्न केला होता. समाजातून विरोध होत राहणार. कुछ तो लोग कहेंगे, लोगों का काम है कहना. जर आपण तुम्ही जनरली आपल्याला स्कूलमध्ये एक स्टोरी होती की एक जण घोड्यावर बसून जात असतो, तर लोक बोलतात की अरे एवढा अट्टाकट्टा माणूस आहे आणि घोड्यावर बसून चालला, त्या घोड्याला किती त्रास आहे. जेव्हा तो पायी चालतो तेव्हा लोक म्हणतात किती मूर्ख माणूस आहे ना, की एवढा छान घोडा असून हा पायी चालला. म्हणजे लोक घोड्यावर पण चालू देत नाही आणि पायी पण चालू देत नाही. आणि तेच आपल्याला दृष्टिकोन जो लोकांचा आहे तो बदलायचा आहे. दॅट्स वाय मला काय चांगलं वाटतं, मला काय आवडतं, मला माहिती मला काय करायला जास्त इंटरेस्ट आहे, ती गोष्ट करणं म्हणजे युनिक वागणं. तो आणि समाजामध्ये आई वडिलांचं सगळं ते आओ बहीण चुगली करेवाला आपल्या इंडियाचा कल्चर आहे आणि तो कोणीच बदलू शकत नाही. सो त्याच्यामुळे तुम्ही वेगळं करायचंय ना, हे लोकांना विचारून का करायचंय? वेगळं केलं तर लोक तुम्हाला विचारणार आहेत. म्हणून आई वडिलांचा सपोर्ट नसेल तर मला असं वाटतं की तुम्ही पहिल्यापासून आई वडिलांना सपोर्टिव्ह ठेवा. कारण आई वडीलच सगळ्यात मोठा असा आधारस्तंभ असतो की त्यांना सगळ्यात आधी आपल्यापासून तोडतो तो समाज तोडतो. बरोबर. लेडीजला म्हणजे आईला आजूबाजूच्या बायका काहीतरी टॉर्चर करणार, मग ती घरामध्ये चिडचिड करणार, वडिलांना काहीतरी टॉर्चर करणार, मग वडील चिडचिड करणार, आणि शेवटी आपल्याकडे 2च पर्याय उरतात, घर सोडणे किंवा सुसाईड करणे. आणि सुसाईड करण्यापेक्षा जास्त घर सोडणे कधी पण बेस्ट आहे, जे मी पण केलं. घर सोडा, तुम्ही स्वतःच्या मार्गावर चालायला लागा. भिकारीही रस्त्यावर छान जीवन जगतो कधी कधी, जेवढं आपणही जगत नाही. तो आपण तुम्ही जोपर्यंत बाहेर निघणार नाही, छोट्या गोष्टीपासून म्हणजे शून्यापासून सुरुवात करणार नाही, तोपर्यंत जीवनामध्ये तुम्ही काहीतरी वेगळं करून दाखवू शकत नाही. सो मी समाजाला हेच सांगेन की तुम्ही समाज म्हणून मी तुमच्याकडे पाहते आहे, समज म्हणून नाही पाहते. बिकॉज तुम्ही फक्त समाज आहात, माझी समज नाही आहात. ज्यावेळी मी तुमच्याकडे माझी समज म्हणून पाहिजे ना, त्या दिवशी तुम्ही मला जगू नाही देणार. सगळ्यात आधी त्यांच्याकडे पाठ करायची आणि मस्त सेल्फी काढायचं. तुम्ही राहा नका राहू, मी भाकरीच्या बुकांडी कांदा तुमच्यासोबत राहणार. तुम्हाला कधी ना कधी माझी गरज पडणार. जसं माझी आई म्हणायची की आज जे तुला हसतील ते उद्या तुझं ऐकायला पहिल्या रांगेत बसतील. आणि आय नो दॅट की आज माझे पॉडकास्ट, माझे व्हिडिओज, माझे इंटरव्ह्यूज हे जे येतात ना, सगळ्यात आधी जे विरोधक आहेत ना ते पटकन पाहतात, आज हिचं काय आलंय. याला म्हणतात की तुम्ही काहीतरी वेगळं कर. आणि हे समाजाने शिकलं पाहिजे. आत्ताच्या नवीन जनरेशनने, नवीन पिढीने हे शिकलं गरजेचं आहे. शिकलात तर तुम्ही मोठे व्हाल. मोठे व्हायचं असेल तर तुम्हाला काहीतरी युनिक करावं लागेल आणि समाजाचा विचार सोडून. अजून एक प्रश्न असा आहे की तुम्ही म्हटलात की तांत्रिक म्हणजे तंत्रविद्या, असं येस, तंत्रविद्या जी केली जाते, मग ते आपल्या इथे आजच्या तारखेला खूप जण असे आहेत की तंत्रविद्येच्या मागे मागे धावत असतात आणि असे ज्यांचे प्रॉब्लेम्स असतात त्या लोकांना तर लिटरली फसवलं जातं. म्हणजे कोण 50,000 टाकतं, कोण लाखभर टाकतं, कोणाकडे पैसे नसतात ते व्याजाने पैसे घेऊन त्याच्यामध्ये टाकतात, पण त्यांचं काहीच बदल नाही. हे ऑनलाईन फ्रॉड्स म्हणतात. हे बघा, सायबर जसे फ्रॉड्स आहेत ना, तसे हे ऑनलाईन फ्रॉड्स आहेत. तुम्ही ज्या व्यक्तीला ओळखत नाही, म्हणजे तुम्ही त्यांना पाहिलं नाही, फक्त तुम्ही ठीक आहे व्हिडिओजमध्ये पाहिलं, तर व्हिडिओजमध्ये पाहण्यापेक्षा तुम्ही त्यांना समोरासमोर भेटा ना. समोरासमोर भेटून तुम्हाला त्यांचा एक ऑरा, त्यांची एक चमक,
त्यांच्यामध्ये असलेली एक वेगळी प्रतिभाशाली पॉवर असते ना, ती तुम्हाला आपोआप कळते. जर तुम्ही समोर भेटून त्यांच्याशी चर्चा करताय तर तुम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवणं गरजेचं आहे. जर तुम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवताय तर तुम्हाला त्यांचं बॅकग्राऊंड माहिती असणं गरजेचं आहे. या व्यक्तीने या क्षेत्रामध्ये किती वर्ष तपश्चर्या केली आहे हे तुम्हाला माहिती गरजेचं आहे. 2 वर्षापूर्वी एक जण कोणीतरी टिकटॉकवर होता आणि 2 वर्षात अचानक तो बाबा झाला फ्रॉड, कारण त्याने तो धंदा सुरू केला. मला ज्या दिवसापासून पब्लिक पाहत असेल यूट्यूबवर किंवा कुठल्याही ठिकाणी, तर माझ्यासारखे असे खूप बोटावर मोजणे इतकी लोक आहेत की ती पहिल्यापासून या गोष्टीशी जोडलेली आहे. आणि पहिल्यांदा कोणी मला लोक पहिल्यांदा नाही पाहते. तसंच खूप जण माझ्यासारखे 5-6 जण असतील किंवा माझ्यासारखे बोटावर मोजणे इतके लोक असतील की त्यांना कंटिन्यूस लोक पाहत आहेत, बिकॉज ऑफ त्यांची ती साधना आहे, त्यांची ती पॉवर आता लोकांना माहिती. पण आजकाल हे जे नवीन नवीन ट्रेंडवाले आलेत ना, म्हणजे तरुण तरुण पोरं मी बघते की संस्कार आईवडिलांचे कुठेतरी कमी पडतात, किंवा असे काही गुरु लोक आता तयार झालेत की त्यांना त्या मुलाचं वयही कळत नाहीये. शिक्षणापेक्षा त्याला तंत्रविद्या वगैरे शिकून त्याला डायरेक्टली समाजापासून विलुप्त करण्याचा प्रयत्न केला जातो. तर हे चुकीचं आहे, कारण गुरु हा मार्गदर्शन करण्यासाठी असतो. गुरु हा तुम्हाला मार्गापासून वेगळं घेऊन जाण्यासाठी नसतो. म्हणून तंत्र साधनेसाठी आधी तुम्ही काहीतरी शिका ना. एखादा 18-19 वर्षाचा एखादा तंत्रसाधक समोर येऊन बसतोय आणि तो जर माझ्याशी चर्चा करणार आहे तर त्याला त्या गोष्टींचं किती नॉलेज आहे, किती एक्सपिरियन्स आहे हे पण गरजेचं आहे. दॅट्स वाय लोकांना हे कळत नाहीये, कारण लोकांमध्ये गैरसमज आहे. लोकांमध्ये गैरसमज आहे की हे मोठे बाबा आहेत, ते मोठे बाबा आहे, आणि दॅट्स वाय लोक त्यांना न पाहता, त्यांच्या बॅकग्राऊंडचा विचार न करता किंवा कुठल्या साऱ्या गोष्टी माहीत न करता सर्रासपणे पैसा ओततायत. आणि त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या फसवणुकीच्या घडतात. हे थांबवणं गरजेचं आहे. दुसरी गोष्ट अशी की तंत्र, मंत्र आणि यंत्र, तिघांमध्ये डिफरन्स काय आणि तिघांचे जे यूज केले जातात त्या ॲक्च्युअलमध्ये आत्ताचे जे आहेत, जसं तुम्ही आता म्हटलात की वेगवेगळे गुरु आहेत, ती लोक त्या गोष्टी करू शकतात का? मी बाकीच्यांचं नाही माहिती, मला मी माझ्याबद्दलच बोलेल फक्त. बाकीच्यांचं बोलायला मी जर लिस्ट काढायला सुरुवात केली तर पानं संपतील, पेनाची शाई संपेल. इतकं काही लिहिण्यासारखं आणि इतकं काही बोलण्यासारखं आहे. बट मला असं वाटतं की आपण पब्लिकच्या मनातल्या शंका दूर करतो आहे, आपण त्यांना काहीतरी युनिक माहिती देणार आहोत. तर मग त्याच्यामुळे सांगणार मी की तंत्र, मंत्र आणि यंत्र हे एक असं त्रिकोण आहे ज्याच्या शिवाय कुठलीही साधना, कुठलीही सिद्धी किंवा कुठलीही तांत्रिक प्रक्रिया कंप्लीट नाही होऊ शकत. आता सगळ्यात आधी मंत्र. आपल्याला स्कूलमध्ये बीजगणित होतं बघा. बीजगणित वेगळं होतं, भूमिती वेगळी होती ना. भूमितीमध्ये काय होतं? आकृत्या होत्या. बीजगणितमध्ये काय होतं? अंकांची आकडेमोड होती. सेम तंत्र, मंत्र आणि यंत्र तशाच पद्धतीने आहे. मंत्र म्हणजे असे काही मंत्र जे आपल्या शास्त्रांमध्ये लिहून ठेवलेले आहेत की ज्याचा प्रयोग तुम्ही वशीकरणासाठी, मारण, उच्चाटन, संमोहन, स्तंभन किंवा कुठल्याही धनप्राप्तीसाठी, यशवृद्धीसाठी, व्यवसाय बंधनासाठी किंवा कुठल्याही पद्धतीने तुमचं कार्य सिद्ध करून घेण्यासाठी त्या मंत्रांचे जाप दिलेले असतात. लाखो करोडो बार त्या जापांचा तुम्हाला उपयोग करून त्या मंत्रांची सिद्धी करायची असते. देन आफ्टर तो मंत्र सिद्ध होतो. मग फक्त मंत्र सिद्ध झाला म्हणजे तुम्ही पास झालात का? नक्की. मग त्यानंतर तुम्हाला असतं यंत्र. यंत्र मीन्स अशा काही आकृत्यांची निर्मिती करून ठेवलेली आहे आपल्या पूर्वजांनी की त्या आकृत्यांमध्ये दश दिशांची जी एनर्जी आहे ती एका ठिकाणी एकवटण्यासाठी त्या आकृत्यांची निर्मिती आहे. म्हणजे तुम्ही जर तुम्ही हे बघितलं असेल वैदिक शास्त्रानुसार किंवा सात्विक पद्धतीनुसार जर तुम्ही पाहत असाल की आपण कुंडली काढतो, कुंडली तशाच प्रकारची का बनवली जाते? गोल कुंडली का नाही बनवली जात? बिकॉज ते शास्त्रांपासून आलेल्या गोष्टी आहे, आणि शास्त्रांपासून आलेल्या गोष्टींमध्ये त्या गोष्टींना काहीतरी महत्व आहे. 4 दिशांचं, 10 दिशांचं सेंट्रल असतं, एनर्जी, सेंट्रल एनर्जी पॉवर असते. 5 तत्व आहे आपल्या शरीराचे, त्या सर्व तत्वांचं मिळून एक प्रकारची आकृती तयार केली जाते. त्या आकृतीला म्हटलं जातं यंत्र. ओके. म्हणजे आपण मंत्र आणि यंत्र या 2 गोष्टी एकमेकांशी जेव्हा संलग्न होतात त्यावेळी तुम्हाला जी सिद्धी प्राप्त झालेली आहे, तुमच्याकडे जी विद्या आहे, तुम्ही तुमच्या साधनेने जी गोष्ट सिद्ध करून घेतलेली आहे, ती गोष्ट त्या दोन्हींचा प्रयोग करून जेव्हा तुम्ही अंमलात आणता त्याला म्हणतात तंत्र. इट्स कॉल्ड तंत्र साधना. म्हणजे लक्षात घ्या की तंत्र, मंत्र आणि यंत्र हा त्रिकोण ज्याला समजला
त्याला तंत्र साधनं समजली. हे एकमेकांचे पूरक आहेत आणि हे जे एकमेकांचे पूरक आहेत हे समजणाऱ्या व्यक्तीला कधीही सांगावं लागत नाही की मी साधक आहे. हे समजणाऱ्या व्यक्तीला कधीही लिंबू उडवून दाखवावं लागत नाही. हे करून दाखवणाऱ्या व्यक्तीला कधीही बळी द्यावा लागत नाही. तंत्रमंत्र आणि यंत्राचा त्रिकोण ज्याला समजतो त्याला मोठमोठे देवदेवारे घेऊन बसायची गरज पडत. काही बळी द्यायची प्रथा तर सर्वीकडेच म्हणजे खूप साऱ्या जागेमध्ये चालते. जसं काय काही जागेमध्ये बकऱ्यांचा वगैरे पण बळी दिला जातो, बकरीचा वगैरे. मग आता ते कुठे ना कुठेतरी स्टॉप होण्यासाठी खूप सारे षोडशोपचार पूजा असतात. षोडशोपचार पूजांमध्ये बळीप्रथा आहे, पण बळीप्रथा ही कशाची आहे हे कुठेही लिहिलेलं नाही. खूप रहस्यमयी आणि आपल्या पृथ्वीवर खूप कमी अशी ठिकाणं आहेत की ज्या ठिकाणी बळी दिला जातो आणि तेही गुप्त पद्धतीने अनेक ठिकाणी दिला जातो. काही ठिकाणी परंपरा म्हणून बळी दिला जातो. परंतु आपल्या तंत्रसाधनेमध्ये कुठेही बळीबद्दल लिहून ठेवलेलं नाही. आता काही जण म्हणतील की हो मग तुम्ही शिवपुराणामध्ये वाचा, बळीबद्दल लिहिलेलं आहे. तुम्ही रावण संहितेमध्ये वाचा, तुम्ही सुश्रुत संहितेमध्ये वाचा, तुम्ही बृहत पुराणामध्ये वाचा, तुम्ही गरुड पुराणामध्ये वाचा. पण तिथे बळी म्हणजे ह्या प्राण्याचा बळी दिला असं लिहिलेलं नाहीये कुठे. तिथे बळी म्हणजे एखाद्या व्यक्तीचा बळी दिला असं लिहिलेलं नाहीये कुठे. तिथे फक्त बळीप्रथा दिली आणि त्याच्यामध्ये षोडशोपचार पूजनाचा उल्लेख आहे. 16 प्रकारची अशी फळं आहेत की त्या फळांचा बली सुद्धा बळीमध्ये मोडतो. आपण नारळ फोडतो ते पण बळीच्या प्रकारामध्ये येतं. आपण कोहळा दसऱ्याला आपण कोहळा फोडतो देवीला. ते पण बळीच्या प्रकारामध्ये येतं. बऱ्याच ठिकाणी गुप्त पद्धतीने बळी होतात, पण मला वाटतं इट्स इनलिगल आणि त्यामुळेच कदाचित खूप लोकांनी आपल्या स्वार्थासाठी आपल्या महाराष्ट्रामध्ये जास्त करून लहान लेकराचा जीव घेणे, गरोदर स्त्रीचा जीव घेणे, कुवाऱ्या मुलीचा जीव घेणे, एखाद्या पायाळू व्यक्तीचा जीव घेणे, अशा पद्धतीने जेव्हा स्वार्थासाठी गोष्टी घडायला लागल्या तेव्हा अंधश्रद्धा निर्मूलन समितीने एक कायदा आणला आणि त्याची गरज महाराष्ट्रात पडली. बाकी तुम्ही दिल्ली, हरियाणा, यूपी, बिहार या साईडला त्याची गरज नाही पडली, बिकॉज तिथे अजूनही तशी अंधश्रद्धा चालू आहे. दॅट्स वाय तिथे अजूनही अंधश्रद्धेच्या नावाखाली लोक मारली जात आहेत, कारण तिथे महाराष्ट्रासारखा कायदा नाही. लोकांनी समजून घेणं गरजेचं आहे बळी कशाची आहे, का आहे आणि कशासाठी आहे, याचा उल्लेख कुठे आहे, लेखन कुठे करून ठेवलेलं आहे आणि त्याचा शास्त्रामध्ये काय पर्याय दिलेला आहे. म्हणून बळी ही प्रथा जी आहे ही ठराविक गुप्त ठिकाणी केली जाते आणि ती प्राण्यांची असावी की फळांची असावी याबद्दल कुठेही उल्लेख नाही. म्हणून मी स्वतः पर्सनली बळीप्रथेच्या विरोधात आहे. परंतु तांत्रिक साधना करत असताना ज्यावेळेस तुम्ही अघोर साधनेकडे, कालीतंत्राकडे, तारातंत्राकडे, जेव्हा तुम्ही मातंगी, बगलामुखी या तंत्रांमध्ये जेव्हा तुम्ही जाता तेव्हा त्या ठिकाणी काही बळींचे पर्याय दिलेले आहेत. तुम्ही सिद्धपीठ कामाख्यामध्ये जेव्हा जाता तेव्हा कामाख्यामध्ये तुम्हाला काही बळीशी रिलेटेड प्रकार दिसतील, परंतु तुम्ही बघा तिथे अजूनही गुप्त पद्धतीने ते सर्व घडतं. म्हणजे त्याचा लोकांच्या मनावर परिणाम व्हावा यासाठी कुठली बळीप्रथा केली जात नाही. सो आधी गैरसमज दूर करणं गरजेचं आहे. दुसरी गोष्ट अशी की किन्नर समाजामध्ये जेव्हा हे होतात, नृत्य होतात, तर आधी म्हणजे आम्ही स्वतः देखील लहान असताना अशा गोष्टी व्हायच्या की त्यांना रात्रीच्या वेळेस घेऊन जातात, त्यांना मारतात वगैरे. आणि सेकंड थिंग अशी असं पण मानायचे की ते दिसल्यानंतर तो माणूस खूप लकी असतो. जनरल एकदम सिम्पल मध्ये बोलते मी तुम्हाला याचं उत्तर. समजा घरामध्ये सकाळी जर माझे वडील वारले, सकाळी 9 वाजता वारले, संध्याकाळी माहीत काय होते, नातेवाईक भेटायचे असतात बरोबर. एखादी स्त्री घरामध्ये रात्री वारली तरी तिचा सकाळी हे होतं बरोबर ना, रात्रभर तिला तसंच जपून ठेवतात. मग आमचं पण कोणीतरी येणार असेल, आमची पण कोणीतरी वाट पाहणार असतील. बिकॉज जरी आम्हाला आई वडील, बहीण भाऊ, नातेवाईक, मित्र, नवरा, बहीण भाऊ हे नसतील तरीही आमचे गुरुबंधू, आमचे गुरु, आमच्या समाजाशी संबंधित अशी लोक जी आमच्यावर प्रेम करत होती ती येण्याची वाट पाहणं. आणि कोणी सांगितलं की किन्नरांचा जे अंत्यसंस्कार आहे ते फक्त रात्रीच केले जातात? नाही, मी तुम्हाला किती ठिकाणी दाखवू शकते दिवसा किन्नरांचे अंत्यसंस्कार केले जातात. हे बघा, मी ज्या जातीत, ज्या धर्मात, ज्या पंथात जन्म घेणार त्यानुसारच माझा अंत्यसंस्कार होणार बरोबर. जर मी दीक्षित आहे तर माझा अंत्यसंस्कार समाधी देऊन केला पाहिजे की अंत्यसंस्कार करून केला पाहिजे की जलसमाधी दिली पाहिजे, हे मी कुठल्या समाजात, धर्मात आणि पंथात जन्म घेते यावर डिपेंड असतं.
आणि आपण आपल्या घरातली कुठली व्यक्ती मेल्यानंतर ती व्यक्ती, सपोज आता एकदम सिंपल होतं, तुमची सासू तुम्हाला खूप त्रास देते म्हणून तुमची सासू मेल्यावर तुम्ही चप्पल मारणार आहे का तिला? तुमची सून तुम्हाला खूप छळत होती म्हणून ती मेल्यानंतर तुम्ही थुंकणार आहे का तिच्या बॉडीवर? तुमचा नवरा किंवा तुमची बायको, नवरा तुम्हाला दारू पिऊन खूप इरिटेट करत होता म्हणून बायको मेल्यानंतर रडायचं सोडून त्याच्यासमोर जेवण करत बसणार आहे का? नाही. सेम तसंच आहे ना हो. तुम्ही माणसं म्हणून आमच्याकडे कधीतरी पहा ना. आम्ही पण आईबापाच्या पोटी जन्म घेतलाय, की असं नाही ना आमच्या वेळेस काही वेगळं घडलं होतं का? की आमच्या वेळेस आईबाप हनीमूनलाच गेले नव्हते, आमच्या वेळेस अचानक वीज चमकली, जन्म शिवलक्ष्मी, असं होतं का? हे नाही. आम्ही पण आईबापाच्या पोटी जन्म घेतलाय. आधी हे समजून घेणं गरजेचं आहे की आम्ही सुद्धा एक मानवीय शरीर आहोत. जसा तुमचा जन्म झाला एक्स वाय फॅक्टर, एक्स एक्स फॅक्टर, ह्या ज्या गुणसूत्रांचं सायन्समध्ये सांगितलं जातं ना, तर त्या गुणसूत्रांनुसार आमचा जन्म होतो. बट आफ्टर बर्थ हार्मोनल इनबॅलन्सिंग या प्रकाराचा एक उल्लेख आपल्या सायन्समध्ये आहे. तुमच्या शरीरामध्ये काही हार्मोन्स असतात जे डिसबॅलन्स होतात आणि त्यानंतर तुमच्या शरीरामध्ये बाईपण किंवा पुरुषी वागणं हे असतात. काही जण मस्कुलिन असतात, काही जण फेमिनिन असतात. बघा, पण खूप स्त्रिया पण अशा आहेत, तुम्ही खूप स्त्रिया पाहिल्या असतील की ज्यांना मिशा फुटतात, ज्यांच्या फेसवर बेबी हेअर्स येतात किंवा केस येतात, बरोबर. खूप स्त्रिया अशा पण आहेत की ज्या अगदी पुरुषी असतात, त्यांच्याबद्दल कोणीच बोलत नाही. माणसांनी साडी नेसली की लगेच नावं ठेवणार. मग ह्या गोष्टींचे गैरसमज, हार्मोनल इनबॅलन्स काय असतो हे जोपर्यंत समजून घेतलं जाणार नाही तोपर्यंत आमच्या मृत्यूबद्दल ज्या अफवा पसरतायत ना त्या पसरल्या जातील. आणि सर्वात महत्वाचं, कोणी माझ्यासारखं येऊन बोलणार नाही तोपर्यंत आमच्या समाजाबद्दल गैरसमज दूर होणार. आम्ही पण माणूस आहोत, आम्हाला पण माणुसकी आहे, आम्ही पण त्याच परमेश्वराला मानतो ज्या परमेश्वराला तुम्ही मानता. आणि आम्हीही आईवडिलांच्याच पोटी जन्म घेतला आहे. त्यामुळे अगदी जनरल जसे अंत्यसंस्कार तुमच्यात होतात तसे जनरल आमच्यात होतात. म्हणून ते चप्पलनी मारणं, थुकणं, पाहणं वगैरे ह्या सगळ्या कुठल्याही ज्या गोष्टी आहेत अशा ज्या ऐकल्या जातात ह्या सर्व अफवा आहेत, अंधश्रद्धा आहेत किंवा जुन्या लोकांनी पसरवलेल्या ह्या अशा गोष्टी आहेत की ज्याचा आत्ता लोकांना इन्स्टा रीलवर बघा. आता काल परवा एका तृतीयपंथीने फाशी घेतली, तिची तिची दिवसा हे झाली ना, मयत झाली, तिचा अंत्यसंस्कार दिवसा झाला, सगळ्यांच्या समोर झाला, भरपूर लोकांच्या गर्दीत झाला. तेवढे गर्दीतले लोक लगेच लक्की झाले का? भावना जुडल्या आहेत त्यांच्याशी, म्हणून याबद्दल बोललं जातं. पण किन्नरांबद्दल तुम्ही फक्त हेच, त्यांचा मृत्यू पाहिल्यावर लक्की असतं. आम्ही जन्म घेतला तर घरातून हाकलून देतात. आम्ही सिग्नलवर दिसलो की चल थर्ड क्लास चाला असं म्हणून तुम्ही हे करतात. आम्ही ट्रेनमध्ये दिसलो की आता काल परवा ट्रेनमध्ये कोणाला तरी एका ट्रान्सजेंडरला खूप मारपीट झाली, तेव्हा आम्ही लक्की नसतो. तुमच्या घरात बाळ पैदा झालं की आम्ही लक्की, तुम्हाला 1 रुपया दिला की आम्ही लक्की, तुमच्याबद्दल चांगला आशीर्वाद दिला की आम्ही लक्की. पण तुमच्याकडे 10 रुपये मागायला जर आम्ही हात पुढे केला तर लगेच आम्ही अनलक्की. बिकॉज आम्हाला हे 10 रुपये मागायला पण तुम्ही मजबूर केलं ना, आम्ही थोडी मागायला सुरुवात केली. तुम्ही जर आम्हाला आईबापामध्ये ठेवलं असतं, आम्हाला नावं नसते ठेवले आमच्या आईबापाला, आम्ही घरात राहिलो असतो. आम्ही घरात राहिलो असतो तर आमच्या आईबापाने शिकवलं असतं तर आम्ही काहीतरी केलं असतं. आम्ही काहीतरी केलं असतं तर आम्ही स्वतःच पैसे कमवले असते. काय? म्हणून हे जे गैरसमज, अफवा आहेत या सगळ्यात आधी दूर करणं गरजेचं आहे. सो आम्ही जनरल सगळेजण जसे मरतात तसेच मरतो, जनरल अंत्यसंस्कार होतात तसेच आमचे पण. तर आता एक वेगळा मुद्दा आहे, जो म्हणजे भूत पिशाच ज्या गोष्टी असतात, तर त्या गोष्टींबद्दल खरंच त्या गोष्टी आहेत का? कारण की खूप सारे rumors सुद्धा पसरतात की बाबा इथे हे दिसतं, तिथे ते दिसतं वगैरे वगैरे. कारण माझी एक फ्रेंड आहे, तर त्या मला आता थोड्या दिवसांपूर्वी भेटला होता. तर त्या मला बोललं की त्यांना त्यांची आई दिसते, दुसरी त्यांची बहीण म्हणते की मला दिसते. तर जेव्हा त्यांना कळलं की तुम्ही मला भेटणार आहात, तर त्या मला खूप फोर्स करतो की आम्हाला त्यांना भेटायचं आहे आणि त्यांच्यामुळे आम्हाला आमच्या आईला बघायचं. बिकॉज ऑफ त्यांना माहिती असेल ना की मी पण माझ्या आईला बघते. हा नाही तरी पण माझ्या आईला भेटलंय मी अजूनही. माझ्या आई आजही मी समोरासमोर साक्षात फिजिकली मी माझ्या आईला बघते. कोणी ट्रस्ट करो न करो, पण मला एवढं माहिती मी 3 वेळा 0 होऊन पुन्हा त्याच जागेवर येते. काहीतरी एनर्जी, काहीतरी पॉवर वर्क करत असेल ना. मी माझी अख्खी प्रॉपर्टी दान करून मी 113 रुपयावर घर सोडलं होतं, तरी पण मी त्याच जागेवर पुन्हा आगे नाही. काहीतरी पॉवर असेल. तांत्रिक साधना आणि दशमहाविद्या यांचा योग्य पद्धतीने वापर जर केला ना, तर तुम्ही या जगामधली कुठलीही अशी अशक्य गोष्ट नाही म्हणू शकत. तुम्ही प्रत्येक गोष्ट तुम्ही करू शकता आणि ती
पॉसिबल आहे. सेम जर देव आहे हे मान्य करत असाल तर भूत आहे, पिशाच्य आहे हे पण तुम्हाला मान्य करावं लागेल. कारण खूप ठिकाणी हे अनुभव मी स्वतः घेतले. जनरल आपल्या मुंबईमधलाच विषय आहे मी म्हणून सांगते हे, की एक मुलगी आहे आणि त्या मुलीने छानपैकी तिचं लाईफ मस्तपैकी एन्जॉय करते आहे. अचानक लहानपणी तिच्या मम्मीचा मर्डर होतो आणि त्यानंतर थोड्या दिवसांनी तिला एक वेगळ्या प्रकारचा त्रास व्हायला सुरुवात होतो आणि तो त्रास इतक्या भयंकर पद्धतीने वाटतो की तिचं लग्न होतं, तिला 2 मुली होतात आणि अचानक तिच्यामध्ये एक वेगळा पर्सन घुसलेला तिला जाणवतो आणि 10 माणसांनी पण पकडलं तरी पण ती आवरत नाही कोणाला. अशी पण एक मुलगी आहे आत्ता कंडिशनमध्ये. ज्यावेळी ती माझ्यासमोर येते, ज्यावेळेस आपण चक्र साधनेचा प्रयोग करतो, ज्यावेळेस आपण एखाद्या पिशाच्य युनिटच्या व्यक्तीला आपण कनेक्ट होण्याचा प्रयत्न करतो, त्यावेळी लक्षात घ्या की तंत्र साधनेमध्ये अघोर साधनेला महत्व आहे. करेक्ट. मग अघोर साधनेमध्ये पण टाइप्स कसे येतात की शव साधना येते, अघोर साधनेमध्ये तुम्ही पाहिलं असेल कापालिक साधना येते, अघोर साधनेमध्ये तुम्ही पाहिलं असेल की भैरव तंत्र भैरव साधना येते, स्मशान साधना त्यामधला वेगळा प्रकार आहे. ह्या वेगळ्या वेगळ्या प्रकारामध्ये जेव्हा तुम्ही जाता त्यावेळेस तुम्हाला कळतं की हाऊ टू कनेक्ट विथ स्पिरिट्स. तुम्हाला एखाद्या आत्म्यासोबत जोडायचं आहे तर तुमचं तेवढं शुद्धीकरण असणं गरजेचं आहे, तुमचे मंत्र तेवढे सिद्ध असणं गरजेचं आहे, तुम्हाला तुमच्या तांत्रिक शक्तीवर विश्वास असणं गरजेचं आहे. बट तरीही तुम्ही जर त्यापासून काहीतरी करण्याचा ट्राय करणार असाल तर सगळ्यात महत्वाचं तुम्हाला गुरु असणं गरजेचं आहे. जोपर्यंत तुम्ही एखादी, आता तुम्ही बघताय की रील्सवर खूप जण सांगतात तेज पत्ता घ्या, बेबीवर ठेवा, फलाना वशीकरण हो जाएगा, तुम्ही लवंग इलायची घ्या, उशी खाली ठेवा, वशीकरण हो जाएगा, लवंग चावून मुलीवर फेका, वशीकरण, फोटो घेऊन हे करा, वशीकरण हो. असं वशीकरण जर रील्सवर सांगायला लागले तर मी म्हणते का सगळ्यांना वशीकरण करता येईल. उगाच काहीतरी लोकांना सांगायचं आणि आपले व्हिडिओच्या माध्यमातून कोणाला तरी गैरसमज पसरवायचा, असं सध्या खूप ठिकाणी सोशल मीडियावर सुरू आहे. बेसिकली आधी समजून घेणं गरजेचं आहे की दशमहाविद्यांमधून येणारं कुठलं तंत्र आहे, त्या तंत्रामध्ये अघोर साधना कशात येते, अघोर साधनेमध्ये काय येतं, त्या अघोर साधनेमध्ये मग कुठली अशी साधना आहे किंवा कुठली अशी सिद्धी आहे की देन आफ्टर तुम्ही एखाद्या आत्म्याशी तुम्ही हे करू शकता. लक्षात घ्या, आत्मा हेच भूत पिशाच्य म्हणतात, पण ते अतृप्त जेव्हा असतात ना तेव्हा ते जास्त हॉरर बनतात. म्हणजे ते घाबरण्यासाठी स्वतःचं लाईफ असं जगलेले असतात की मला सगळं करायचंय पण मी नाही आता जगणार आहे, तर ते मेल्यानंतर सुद्धा समोरच्या डोळ्यासमोर येतात. आणि जेव्हा तुमच्या डोळ्यासमोर येतात तर तुम्हाला कधी कधी दिसतात. खूप लोक असे आहेत, इवन मी सुद्धा पर्सनली, की मी अशा आत्मे समोर फिजिकली पाहिले. तो त्या मुलीच्या शरीरामध्येही तिच्या आईचा जो आत्मा होता तो तिच्या शरीरामध्ये येत होता, बिकॉज तिच्या आईचा मर्डर झाला होता आणि तो तिच्या शरीरामध्ये येत होता. आणि आल्यानंतर ती लहान असताना घडलेली घटना आहे, पण ती प्रत्येक गोष्ट, तिच्यासोबत झालेली प्रत्येक घटना ती व्यवस्थितपणे समजून सांगत होती. देन आफ्टर चक्र साधनेतून जेव्हा तुम्ही पिशाच्य साधना करता, त्या पिशाच्य साधनेमध्ये जेव्हा तुम्ही पिशाच्य वशीकरण किंवा भस्म वशीकरणाचा यूज करता त्यावेळी तुम्हाला त्या स्पिरिट कडून त्याचं काय दुःख आहे ते ऐकून घेता येतं आणि त्याला मुक्तीसाठी काय केलं पाहिजे हे समजतं. सो हे पॉसिबल आहे, बट त्यासाठी करणारा किती अक्कलवान आहे हे पण तेवढं डिपेंड करतं. तर आई, दशमहाविद्या काय असतं? सगळ्यात महत्वाचं आता, कारण एवढं बोलत असताना आपण दशमहाविद्यांबद्दल खूप बोललो. मी आता थोड्या वेळापूर्वी सांगितलं दशमहाविद्या आणि तंत्र साधनेमध्ये डीपली घुसून रिसर्च करणं गरजेचं आहे. तर दशमहाविद्या अशा रहस्यमयी आणि गुप्त देवता आहेत ज्या आजच्या काळामध्ये पृथ्वीवरती एक अशी शक्ती घेऊन वावरतात की ज्याच्या थ्रू तांत्रिक त्यांना सिद्ध करून वेगवेगळ्या पद्धतीने साधनेचा प्रयोग करून घेतात. म्हणजे तुम्ही ऐकलं असेल, मी बऱ्याच ठिकाणी सांगितलं असेल, काली तारा महाविद्या षोडशी भुवनेश्वरी. म्हणजे काली तारा ह्या महाविद्या आहे, षोडशी भुवनेश्वरी ह्या महाविद्या आहे, बगलामुखी सिद्धविद्या आहे, धूमावती एक त्याच्यातली विद्या आहे, त्याचसोबत तुम्ही त्याच्यामध्ये भैरवी छिन्नमस्ता आहे त्यामध्ये येणाऱ्या दशमहाविद्यांमध्ये. त्यातच तुम्ही बघा मातंगी आहे,
त्यातच कमलात्मिका आहे. म्हणजे या 10 अशा महाविद्या आहेत ज्यांची उत्पत्ती मा कालीपासून आहे. मा कालींची उत्पत्ती कुठून आहे? माता पार्वतीपासून आहे. किंवा सतींच्या जेव्हा सगळ्या ठिकाणी जेव्हा छिन्न विछिन्न शरीर झालं तेव्हा काली मातांचे जसे 51 शक्तिपीठ झाले तशा पद्धतीने वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या शक्ती तयार झाल्या. तर मा सतींचंच एक रौद्ररूप म्हणजे मा पार्वतींचंच रौद्ररूप म्हणजे काली आहे. त्याच दशमहाविद्या वेगवेगळ्या पद्धतीने तिथे क्रिएट झाल्या. काली तंत्र किंवा काली साधनेमध्ये काय असतं की आपण कुठलीही गोष्ट करतो आहोत तर ती एका वेगळ्या पद्धतीने केली जाते. मग त्या काली साधनेमध्ये शिवला पूजलं जातं. मी शिव आणि शक्ती या दोघांना पूजण्याची गरज असते. शिव आणि शक्ती या दोघांना जेव्हा पूजलं जातं देन आफ्टर तुम्ही लक्षात घ्या शिव आलं म्हणजे स्मशान आलं. मग त्याच्यामध्ये अघोर साधना आले. म्हणजे काली साधना वेगळी आहे, काली तंत्र वेगळं आहे, तारा साधना वेगळी आहे. तारा देवी बेसिकली तारापीठ म्हणून आहे जे कलकत्त्याजवळ स्थित आहे आणि तिथे बडा स्मशान आणि छोटा स्मशान आहे. तुम्ही जेव्हा 7 नंतर स्मशानात जायला पण घाबरणारी लोक आहे, पण तिथे बडा स्मशान आणि छोटा स्मशान जे तारापीठमध्ये आहे त्या तारापीठमध्ये ते रात्रभर चालू असतं. तिथं अनेक तांत्रिक रात्रभर तांत्रिक क्रियांचा अभ्यास करत असतात. तुम्ही बघा मी स्मशानामध्ये तुम्ही एंट्री करा म्हणजे हा भयानक अनुभव म्हणता येऊ शकतो या गोष्टीला. मी अशा गुरूंकडून तंत्रसाधनेचे धडे घेतले आहेत की जे ऑलरेडी त्यांनी त्यांचं शरीर पूर्ण केलेलं होतं. त्यांची समाधी आहे ही ते पण मला माहीत नव्हतं. माझी ज्यावेळी 9 महिन्याची जेव्हा मी पूर्ण साधना कंप्लीट केली होती तेव्हा मला त्यांची समाधी मिळाली होती. बट मी त्यांना तरीही फिजिकल फॉर्ममध्ये 3 वेळा भेटले होते. त्या बडा स्मशान असं आहे की तुम्ही बडा स्मशानमध्ये जेव्हा एंट्री करता तर राईट साईडला समोरच तुम्हाला बामा खेपांजींची समाधी आहे. त्यांच्या समोर काही सिद्ध पुरुष होते जे अघोर साधनेमध्ये एक्सपर्ट्स होते, त्यांच्या समाधी अशा सुरू होतं. तुम्ही पूर्ण स्मशानामध्ये फिरू शकता. एक असं भयावह आणि भयंकर वातावरण त्या ठिकाणी असतं की चालताना सुद्धा अंगावर काटा येतो एखादा जनरल व्यक्ती जर तिथे गेला तर. आणि तुम्ही विचार करा ज्या स्मशानाला आपण घाबरतो, ज्या स्मशानात आपण संध्याकाळनंतर त्या रोडनी जायला घाबरतो, अशा स्मशानामध्ये तुम्ही रात्रभर बसलात तरी तुमच्या केसाला धक्का लागेल. फक्त लोकांमध्ये गैरसमज आहे की स्मशान काय असतं. मी असं मानते स्मशानासारखी पवित्र जागा कुठलीही नाही, स्मशानासारखी पॉझिटिव्ह एनर्जी कुठेही नाही. साक्षात शिवांचा जिथे वास आहे, साक्षात भैरव जिथे वास करतात, साक्षात अघोरकाली स्मशानकाली जिथे राहते ती जागा कशी काय भयावह असू शकते, ती पॉझिटिव्ह एनर्जी क्रिएट करणारी. सो कालीतंत्रमध्ये हे येतं. तारातंत्रमध्ये सेम अशाच गोष्टी करतात. त्याच्यासोबतच तुम्ही जर तुम्हाला कोर्टशी रिलेटेड मॅटर्स आहेत, शत्रूवर विजय मिळवणं आहे, तुम्हाला राजकीय वारसाशी अधिकाराशी रिलेटेड काही गोष्टी आहेत तर बगलामुखी तंत्र साधनेमध्ये या सगळ्या गोष्टी येतात. आजकाल बगलामुखी एवढं ट्रेंडमध्ये चाललंय ना की कोणीही त्या साधनेबद्दल बोलतंय. नळ खेड्याला गेलं, कर्नाळला गेलं, बगलामुखी साधनेबद्दल बोलणार. पण ॲक्च्युलीमध्ये बगलामुखी काय आहे, त्याच्या मागचा उद्देश काय आहे लक्षात घ्या. बगलामुखी साधनेसाठी सगळ्यात आधीचा नियम म्हणजे ब्रह्मचर्य. आजकाल एवढे पोरं एवढ्या पोरी येतात, एवढे बसतात आणि ते खूप मोठ्या गोष्टी बघतात. मग केस पिकलेले म्हातारे कोतारे सुद्धा आता बोलायला लागले बगलामुखी सिद्धविद्यांबद्दल. पण तुम्ही विचार करा ना, अरे तुम्ही काय आहात आणि तुम्ही कशाबद्दल बोलताय. अशा देवता त्यांच्यावर पलटवार करतात. ॲक्सिडेंटने गेला, अटॅकने गेला, पाय घसरून गेला, अचानक काहीतरी झालं गेला आणि मग काय होणार, मारण प्रक्रिया केली. काही कोणी रिकामा नाही कोणावर मारण प्रक्रिया करायला. 302 वगैरे कॉन्स्टिट्यूशनमध्ये उगाच लिहून ठेवले का डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी. असं मारण प्रक्रिया करत जर लोक मेले असते तर मग खूप किती जणांचे दुश्मन आहेत. मग तर मी छान असा एक मोठा होम केला असता इथे बॉर्डरवर, वाघा बॉर्डरवर वगैरे, आणि तिकडच्या बाजूचे सगळे मारण प्रक्रियेने ओढून टाकले असते. गैरसमज दूर करा ना. मारण, उच्चाटन, वशीकरण, अघोर साधना ह्या अशा गोष्टी आहेत की ज्या तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. जोपर्यंत तुम्ही यंत्रमंत्र आणि तंत्राचे त्रिकोण समजून घेत नाही तोपर्यंत तुम्हाला दशमहाविद्या समजत नाही. मग दशमहाविद्यांमध्ये काली, तारा, षोडशी, भुवनेश्वरी, भैरवी, छिन्नमस्ता देवीचं स्वरूप पहा तुम्ही, की ते देवी स्वतःचं शिर वेगळं करते आहे. किती भयावह आहे ते की एका काम आणि कामाक्षीच्या शरीरावरती
कामदेवाच्या आणि त्यांच्या शरीरावरती ती उभी आहे. आणि सोबतच तिने स्वतःचं शिर बाजूला केलं. एक शंखिनी डंखिनी तिच्या बाजूला उभे आहे. तिच्या शरीरातून रक्त बाहेर येत आहे आणि ते दुसरीकडे जात आहे. इट मीन्स की काय, ते बघितल्यानंतर घाबरतो. तिथे स्मशानामध्ये हे सगळं वातावरण दिसतंय. सो लोक घाबरणारच ना, लोकांना भीतीच वाटणार ना. दॅट्स लोकांना काय माहिती झालंय आता माहिती का, की अघोर भूत प्रेत दशमहाविद्या हे म्हटलं की भीती. घाबरा तुम्ही, पण विदाऊट गुरु एखादी सिद्धी प्राप्त करून किंवा विदाऊट गुरु तुम्ही एखादी साधना करून काहीतरी करू शकता असा जर गैरसमज असेल तर येस तुम्ही घाबरा. बिकॉज गुरु शिवाय तुम्ही ह्या गोष्टींमध्ये एंटर सुद्धा जर केलं तर त्याचे परिणाम वाईट असतात, ती भोगावे लागतं. त्याच्यामध्ये तुम्ही कमलात्मिका साधना आहे जी श्रीविद्या श्री त्रिपुरा विद्येशी रिलेटेड आहे. कमलात्मिका साधनेमध्ये तुम्ही ही गोष्ट लक्षात घ्या की कमलात्मिका साधनेमध्ये श्री आकर्षण आहे. श्री, आता श्री या शब्दाला लोकांनी स्त्री समजून पण किती जण बोलतात. स्त्री वेगळं आहे, श्री 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 साधना, श्री विद्या साधना, श्री त्रिपुरा साधना, श्री भैरवी साधना, ह्या वेगवेगळ्या साधना आहेत कमलात्मिका देवींना पूजण्यासाठी, ज्या दशमहाविद्यांमध्ये मोडतात. आणि या साधनांमध्ये धन आकर्षण करणे म्हणजे काय, बँकेतला पैसा ओढून घेणे नाही. धन आकर्षण करणे म्हणजे एखाद्या घरातली तिजोरी मिळवणे नाही. त्याचा अर्थ आहे की तुम्ही कमलात्मिका देवींची साधना करून, मंत्र जाप करून, सिद्धी प्राप्त करून अशा पद्धतीने तुमचं ॲटमॉस्फिअर क्रिएट होतं की तुम्ही तेवढे जास्त पॉवरफुल आणि प्रभावी व्यक्तिमत्व बनतात की तुमच्या हातून होणारं प्रत्येक काम तुम्हाला मोबदला देतं. इट्स कॉल्ड कमलात्मिका तंत्रविद्या. आलं लक्षात. तर हे जे प्रकार आहेत ना दशमहाविद्या, हे गुपित आणि रहस्यमय पद्धतीने लोकांपासून लपवून ठेवले गेलेले आहेत. बिकॉज त्याच्यामुळे धोका होण्याची ही खूप संभावना असते. बट ज्याला हे सगळं माहिती आहे तो जर व्यवस्थित पद्धतीने हे करतो तर तो व्यक्ती ती गोष्ट करण्यासाठी तेवढा कॅपेबल असतो. आणि त्याच्या मागे हात असतो तो गुरुचा असतो. गुरु तुम्हाला जेव्हा ह्या साधना किंवा या सिद्धी शिकवतात ना, त्यावेळी सर्वात आधी लक्षात ठेवलं पाहिजे की गुरु तुम्हाला काही नियम देतात, काही मर्यादांचं पालन करायला सांगतात. ते जर तुम्ही करत नसेल तर तुम्ही फ्रॉड साधक आहात. त्यातच अघोर साधना, काली किंवा पिंडमस्तिका किंवा तारातंत्रामध्ये अघोर साधना आहे. तेव्हा अघोर साधनेमध्ये शव साधना आहे, कापाली साधना आहे, पिशाच्य साधना आहे, स्मशान साधना आहे, भैरव साधना आहे, भैरवी तंत्र साधना आहे. जे प्रेत असतं त्या प्रेतावर बसून केली जाते ती शव साधना असते. प्रेताच्या डोक्याजवळ बसून केली जाते ती कापालिक साधना असते. अघोर साधना म्हणजे अंगाला राग फासून घेणे किंवा कपडे काढून नागा साधू बनून फिरणे म्हणजे ते नाही. त्यांचं एक तप असतं. त्यांच्यासारखं आजकाल मी बघते की खाली काळी लुंगी बांधून घेणार, अंगाला भस्म तापून घेणार आणि मी आघोरी झालो. असे माझ्यासमोर 4-5 आघोरी आले पाहिजे जे आत्ता नवीन ट्रेंडिंगमध्ये आलेत. ते नागा साधू म्हणजे काय समजता तुम्ही? तुम्ही घ्या, तुम्ही पण तुमच्या लिंगामध्ये त्या पद्धतीने भाले अडकून घ्या आणि त्याच्यानंतर तुम्ही काय, अरे थर्ड क्लास तुम्ही रील पाहिल्यानंतर तुम्ही स्वतःला रिलीज करणारी माणसं तुम्ही अघोर साधनेला मजाक समजता? ही काय आहे जे तुम्ही काय चालवले रीलमध्ये? एवढा छोटा बाबा लोक सुद्धा मे अघोर का चेला हो, मे फलान अशी फन ओढली तरी चड्डीत मुततील ते. इतक्या चीप लेवलवर जाऊन तुम्ही अघोर साधना नेऊन ठेवली. कोणी उठतं, कोणी स्वतःला नाथ संप्रदायाचा आणि कोणी कोणाला काही बोलतं. तुम्हाला नाथ तरी समजले का? नाथ संप्रदाय कसा आला ते माहिती आहे का? नवनाथ कोण होते, कशामुळे त्यांचा जन्म झाला, नवनाथ कशा पद्धतीने विलीन झाले याच्याबद्दल पण माहित नाही एखाद्याला. एखादा नवीन तांत्रिक तयार होतो ना आता साबरी विद्येमध्ये, तर त्यांनी मला फक्त सांगून दाखवा की साधनेमध्ये किती प्रकार असतात, कोणत्या नाथांनी कोणती विद्या शिकवली, हे नाही सांगू शकत ते. रिसर्च वेगळा असतो आणि तुम्ही 7वी-8वीला तुम्ही काही करू शकत नाही. आंब्याचं डोकं लागत नाही, पोरींमागं फिरून छपरी झालेले असतात आणि असेच छपरी बाबा पुढे येऊन लगेच स्वतःला नाथ संप्रदायात सांगतात. आणि मी हे पाहिलंय की छपरी बाबा लोकच आजकाल नाथ संप्रदायामध्ये आहेत असं दाखवतात. ते कधीही नाही.
योग्य नाथ संप्रदाय करणारे, अरे कान फाटलेला असतो त्यांचा, इथे त्यांच्या बाळी घातलेली असते त्यांनी. जसं तुम्ही महंत योगीजींना पाहिलं असेल, त्यांच्या कानामध्ये एवढा मोठी बाळ घातलेली, कान फाटलेला असतो. तुम्ही करून दाखव, तुम्ही काय बाळा टोचून घेतलं, सोन्याच्या बाळ्या घालून पिल्ल्या गळ्यात रुद्राक्ष घातले, लुंगी भगवी घातली, डोक्याला हे बांधले, चिमटान झोळे घेतला, आगोरी तांत्रिक झाले का तुम्ही? कुठून साबर मंत्र आले एवढं सांगायची सुद्धा अक्कल नसेल त्यांना. अहो, शाम ऋषी होते आपल्या शास्त्रात. शाम ऋषींनी अशा काही तंत्र मंत्र यंत्रांची निर्मिती केली की जी जनरल लोकांना करणं शक्य नव्हतं. आणि दॅट्स वाय त्या शाम ऋषींनी काय केलं की ते संस्कृतमध्ये किंवा त्यांच्या भाषेमध्ये त्या मंत्रांचा उल्लेख केला. आणि पुढे आल्यानंतर नवनाथांनी सोप्या पद्धतीमध्ये जेव्हा त्या मंत्रांचा प्रयोग केला किंवा उपयोग केला, ते मंत्र साबर मंत्र म्हणून प्रसिद्ध झाले. देन आफ्टर नाथ संप्रदायाची निर्मिती झाली. आणि नाथ संप्रदायातले नवनाथ वेगवेगळ्या भारतातल्या वेगवेगळ्या कानाकोपऱ्यामध्ये गेले. जर बंगालमध्ये गेले तर बंगाली बाबा झाले, इकडे या बाजूला वचिंद्रनाथ आले, त्या बाजूला गोरक्षनाथजी आले. हे गोगापीर आहेत तिकडे महाराष्ट्राच्या बाहेर. मग गोरक्षनाथजी नाथ संप्रदाय करणारी इथली जर लोक आहेत, मग तिथे गोगापीर म्हणून त्यांना पूजलं जातं. मग तुम्हाला त्यांचं महत्व माहिती आहे का? त्यांच्या नावाने छडी निघते, तुम्हाला ती माहिती आहे का? नाही. तुम्हाला फक्त जात धर्म पंथ आणि तुम्हाला छपरीगिरी करून बाबा बनायचे. कधी तुम्ही मला पाहिलं का काळी साडी पिढी घालून त्याच्यावर एवढे मोठे मुंडा माळा बिळा करून? अरे 1 मिनिटामध्ये माझ्या समोर येऊन बसवं त्यांनी. 4च प्रश्न विचारणार, 4 प्रश्नांची उत्तरे दिलं तर मी तुमचा शिष्य. 5वा प्रश्न जर तुम्ही मला विचारला, लक्षात ठेवा, मी तुमचं शिष्य म्हणून आयुष्यभर तुमची सेवा करेन. तुम्हाला काय हे तर माहीत पाहिजे. फक्त बोलायचं असतं. किथून आली अघोर साधना? कापालिक असणं काय असतं? तुम्ही आधी अघोरी बनता, मीन्स तुम्ही आधी शिकायला, म्हणजे तुम्ही नर्सरीमध्ये जाता, 1ली 2री 3री 4थी 5वी शिकतात. ती तुमची प्री स्कूल असते, प्रायमरी असते. त्याच्यानंतर तुम्ही हायस्कूलला जाता ना, त्यावेळेस तुम्ही कापालिक साधनेकडे वळतात. त्यानंतर तुम्ही कौल साधनेमध्ये जातात. त्यानंतर तुम्ही अवघड बनतात. हे त्यांना तिथपर्यंत काहीच माहीत नाही. बस भस्म लावला मी अघोरी झालो. हे असं इम्पॉसिबल आहे. आणि या ज्या गोष्टी आहेत, या गोष्टींमुळे समाज अंधश्रद्धेकडे वळतोय आणि समाज फसला जातो. दशमहाविद्या गुपित ठेवण्याचं कारण हे होतं, अघोर साधनेचं पुढे येऊन अशा पद्धतीने लोकांनी गैरसमज निर्माण केले. म्हणून तंत्रसाधना, अघोर आणि यामध्ये येणारे प्रकारमध्ये वशीकरण. आजकाल कोणी कोणाचं वशीकरण करतं म्हणून फ्रॉडगिरी चालली. ते एवढं इझी नाही आहे. वशीकरणाचे टाईप्स तरी माहिती आहेत का? जेवढा हा सेंचुरा स्क्वेअर आहे ना, एवढ्या सेंचुरा स्क्वेअरमध्ये जेवढे रूम्स आहेत ना, तेवढे त्याच्यापेक्षा जास्त प्रकार वशीकरणामध्ये बेसिकली 4 आकर्षण वशीकरण असतं, संमोहन वशीकरण असतं, स्तंभन वशीकरण असतं, सार्वत्रिक वशीकरण असतं. मग हे म्हणजे झाले काय, 4 स्क्वेअरचे 4 कॉर्नर्स झाले, 4 लिफ्ट्स झाले. मग तुम्हाला वरती जावं तर मग त्याच्यामध्ये दृश्य वशीकरण आहे, नजर वशीकरण आहे, स्पर्श वशीकरण आहे, पात्र वशीकरण आहे, त्याच्यामध्ये भस्म वशीकरण आहे, पिशाच्य वशीकरण आहे, यंत्र वशीकरण आहे, मंत्र वशीकरण आहे, तंत्र वशीकरण आहे. हे काहीच माहीत नाही, फक्त वशीकरण करायचं. मग त्या वशीकरणामध्ये, स्तंभन वशीकरणामध्ये काय असतं, ते कपल्ससाठी काय केलं जातं? काय नाही, माझं तिच्याशी लफड आहे, माझं तिच्यावर प्रेम आहे, ती मला पाहिजे. हे वशीकरण नसतं. वशीकरणासाठी बेसिकली काही जडीबुटींची निर्मिती केलेली आहे. वशीकरणासाठी बेसिकली काही तंत्र आणि काही यंत्रांची निर्मिती केलेली आहे. वशीकरणासाठी काही असे स्ट्रॉंगेस्ट मंत्र जाप आहेत की त्याच्याशिवाय तुम्ही करू शकत नाही. आणि ते जेव्हा तुम्हाला समजतं तेव्हा तुम्हाला वशीकरणाचे टाईप्स समजतं. शत्रू वशीकरण म्हणजे काय असतं? शत्रू वशीकरण म्हणजे लगेच एखाद्या शत्रूवर मारण प्रक्रिया, उच्चाटन प्रक्रिया. इम्पॉसिबल आहे. तुम्हाला ते समजून घेणं गरजेचं आहे. तर लोकांना असं आता गैरसमज येत आहे की वशीकरण हे इझिली केलं जातं, कोणी करू शकतं. एखादी मुलगी ऐकत नसेल, मुलगा ऐकत नसेल, तर होता हा अमुक अमुक पदाने नाही हो, त्याच्यासाठी खूप प्रोसेस असते. वशीकरणाचे खूप टाईप्स आहेत. त्याच्यामध्ये वशीकरणाचे पण टप्पे असते. पहिल्या टप्प्याचं वशीकरण असतं, बंधन केलं जातं. देन एखाद्याचं माइंड कंट्रोल करणं एवढं इझी समजता तुम्ही? हिप्नोटिझम ऐकलंय तुम्ही? हिप्नोटिझम मीन्स संमोहन क्रिया असते. वशीकरण त्याच्यापेक्षा थोडं वेगळं असतं. हिप्नोटिझममध्ये फक्त तुम्हाला अशा पद्धतीने जसं स्लिपली पॅरालिसिस असतं त्या पद्धतीने तुमचं माइंड असं हे केलं जातं की तुमच्याकडून काही गोष्टी विचारून घेतल्या जातात. पण जेव्हा माइंड तुमचं डायल्यूट करणं
तुमचा माइंड मॅनिप्युलेट करणं, माइंडचं सेक्शन्स डायव्हर्ट करणं म्हणजे वशीकरण असतं. इट मीन्स आधी पहिला टप्पा असतो वशीकरणाचा. वशीकरणाचा पहिला टप्पा असतो बंधन प्रक्रिया. त्याच्यानंतर वशीकरणाचा दुसरा प्रकार असतो समोरच्या व्यक्तीची आकर्षण प्रक्रिया. त्यानंतर वशीकरणाचा तिसरा टप्पा असतो ज्यामध्ये तुम्ही वशीकरण सोडता. आणि त्यानंतर चौथा टप्पा त्याच्यामध्ये येतो जेव्हा तुम्ही वशीकरण बांधता. आणि हे आज सकाळ दुपार संध्याकाळ अशा होणाऱ्या गोष्टी नाही. याच्यासाठी चंद्रांच्या कला, सूर्यांच्या कला, नक्षत्र, ग्रह, तारे आणि ते जे त्रिकोण तयार होतात ना राशींचे, ते खूप गरजेचे असतात. फोटो, नाव, जन्मतारीख, गोत्र, प्रत्येक गोष्टीसाठी वेगवेगळे वशीकरण आहे. या सगळ्या वशीकरणाचे वेगवेगळे टाईप्स दिलेले आहेत. आणि गैरसमज काय आहे लोकांचं की फू केलं की वशीकरण होतं. काही पॉबी केल्यावर वशीकरण लगेच होत नाही. टप्पे असतात. जर अमावस्येला घेतलं तर पौर्णिमेला केलं, पौर्णिमेला केलं तर अमावस्येला केलं. आणि त्यातल्या त्यात अमावस्या पौर्णिमा हा गैरसमज तर खूप मोठा आहे. लक्षात घ्या, प्रत्येक महिन्याला एक दुर्गाष्टमी, कालाष्टमी, भैरवाष्टमी असते. त्या सप्तमी असते, नवमी असते, पंचमी असते. अशा काही डेट्स असतात, असे काही काळ असतात. आधीच्या काळात थोडी डेट होत्या. आधीच्या काळामध्ये काय होतं, फक्त त्या दिवसाचं कारण आता तुम्ही विचार करा, ज्या वेळेस सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार असे झाले नव्हते ना, जेव्हा बृहस्पतिवार, गुरुवारला बृहस्पतिवार म्हटलं जायचं, त्या काळातून सनातन आलेलं आहे. हजारो वर्षापूर्वीची परंपरा आहे वशीकरणाची. आणि या गोष्टी तुम्ही बघा, भस्म वशीकरणात सोपं एकदम सिंपल उदाहरण देते. भस्मासूर राक्षस होता. भस्मासूर राक्षसाने भगवान शिवशंकरांकडनं वरदान घेतलं. आणि वरदान घेतल्यानंतर कोणाच्या डोक्यावर हात ठेवला की तो भस्म होऊ शकतो. तो भगवान महादेवांवरती ट्राय करायला जातो. त्यावेळी श्रीहरी विष्णूजी मोहिनी अवतार घेतात, त्याच्यासोबत नृत्य करतात. त्याच्यासोबत नृत्य करत असताना त्याला अशा पद्धतीने त्याचं मॅनिप्युलेटेशन करतात की तो जशी ती अप्सरा करते तसा तो करतो आणि ती डोक्यावर हात ठेवते आणि तो भस्म होतो. इट्स कॉल्ड आकर्षण वशीकरण. यातल्या यात मोहिनी वशीकरण का म्हटलं जातं माहिती आहे का? कुंभमेळ्याशी रिलेटेड घटना घडल्या मोहिनी वशीकरणाच्या, तर इट्स कॉल्ड मोहिनी वशीकरण. की एखाद्या व्यक्तीला आकर्षित करणं डोळ्यांनी, एखाद्या व्यक्तीला स्पर्शाने आकर्षित करणं, एखाद्या व्यक्तीला मंत्रांनी आकर्षित करणं, जे मोहिनी स्वरूपाने केलं. हे तेव्हापासून चालत आलेल्या गोष्टी. हे आत्ता तेजपत्ता ना हे होतं का तेव्हा? अहो काय काय गरुड काडी नावाचा प्रकार काय असतो लोकांना माहीत असत. मसन्या ऊद काय असतो, नरक्या ऊद काय असतो हे ज्यांना माहीत नाही, असे चिल्ले पिल्ले बसलेत ना. हे चिल्ले पिल्ले फक्त माझ्या हिंदू सनातन धर्माला बरबाद आणि माझ्या हिंदू सनातन धर्माला बदनाम करण्यासाठी बसले. सो आधी समजून घ्या दशमहाविद्या, आधी समजून घ्या अघोर साधना, आणि आधी समजून घ्या वशीकरणाचे प्रकार, वशीकरण कसं केलं जातं. तेव्हा तुम्हाला कळेल की घाबरायचं आहे की घाबरवायचं आहे. अशा पद्धतीने हे सगळे टाईप्स येतात आणि अशा पद्धतीने त्याचे प्रकार. आणि एखादा हॉरर एक्सपिरियन्स? हॉरर एक्सपिरियन्स म्हणण्यापेक्षा तंत्र साधना हेच हॉरर असतं. पण तरीही मी गुजरात आहे आपल्यापासून जवळ. एक कॉमन फ्रेंड होते माझे आणि त्या फ्रेंडने सरळ सरळ काय केलं होतं, गुजरातला काहीतरी तिथे एक लेडी होती, तिला काहीतरी दिसायचं होती. दिसायचं मीन्स तिच्या घरामध्ये तिला काहीतरी जाणवत होतं, तिला आवाज येत होते. तर ते मला त्यांनी कॉन्टॅक्ट केला. मी जेव्हा तिथे गेल्यानंतर जेव्हा मी पाहिलं की अशा पद्धतीने काहीतरी ती सांगते आहे, किंवा ती असं नॅरेशन करते की इथे मला असं दिसतं, इथे मला असा आवाज येतो, इथे मला अशा पद्धतीने एक्सपिरियन्स होतोय. सो मी पर्सनली तिथे गेले. जेव्हा मी जाऊन पाहिलं तर ते जे घर बनवलेलं होतं ते एका जंगलात बनवलेलं होतं. जंगलातून शेत, फार्म हाऊस कसं असतं तसं शेतामध्ये एकुलते एक घर होतं. पण मला सांगा, रात्रीच्या त्या शेतामध्ये वेगवेगळे आवाज येतील, स्वाभाविक होतो. मी गेले तिथे. जेव्हा मी गेले तर मी पाहिलं की माझी गाडी तिथून 3 किलोमीटरवर लांब उभी राहिली. तिथून आतमध्ये गाडी जाऊ शकत नव्हती. सो मी जेव्हा मला त्यांनी सांगितलं की आता आपल्याला 2 व्हीलरवर पण जाऊ शकत नाही, आपण पायीच जाऊ शकतो. मी पायी चालत गेले. ते रातकिडे किप 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 करतात. तुम्ही एक्सपिरियन्स करा. संपूर्ण जंगल आहे आणि अमावस्येची रात्र आहे आणि मी त्या शेतामध्ये चालले आणि किरकिर किरकिर आवाज येतो. आम्ही 3-4 लोक चाललोय आणि चालताना त्या चप्पलच्या आवाजाने सुद्धा भीती वाटत होती. हे का वाटत होतं? कारण तो
तेव्हाचं वातावरणाचा प्रकार तसं होतं. मी चालले पुढे, आवाज येतोय, मी चपलेचा आवाज येतोय, चिखलचा आवाज येतोय, मातीचा आवाज येतोय, ते जे पानं ऊसाची पानं घासतात ना एकमेकांवर, त्याचा एक वेगळाच आवाज येतोय. हे जेव्हा भय मनामध्ये बसलं ना माझ्या, की काहीतरी आहे इथे, पण कसला आवाज येतो हे कळत नाही, बिकॉज मला कुठलीही नेगेटिव्ह एनर्जी फील होत नाही. जेव्हा मी त्या घरापर्यंत पोहोचले, अहो मी तिथे जेव्हा जाऊन पाहिलं, समोर विहीर आहे आणि विहिरीपासून अगदी 50 फुटाच्या अंतरावरती त्यांनी ते कौलाचं घर बांधलेलं आहे. त्या कौलाच्या घराच्या मागे बरोबर एक झाड आहे, त्या झाडाची एक फांदी त्या कौलावर आहे. मी त्यांना सांगितलं, सर्वजण बाहेर या, मी आतमध्ये जाऊन बघणार. मी जेव्हा आतमध्ये घुसले ना दरवाजातून, लाईट्सचा तर काही प्रश्नच नव्हता, बॅटरी वगैरे तिथे लावायचा प्रश्न नव्हता. तिथे त्यांनी बल्ब्स असे ते जुन्या काळातले चिमण्यासारखे असायचे ना, ते लावून ठेवले. सगळे बाहेर आहे, आता मला निगेटिव्ह एनर्जी चेक करायची. मी दरवाजातून आतमध्ये घुसले, तो फील आवाजवाला दरवाजा, शेतातली गरम. मी आतमध्ये गेल्यानंतर सगळीकडे त्या चिमणीचे ते उजेड इकडे तिकडे हलतायत, त्याच्यामुळे असं वाटतं की घरात काहीतरी हलतंय. आणि मी अजून जास्त हे झाले की मला निगेटिव्ह काही दिसत नाही, मग हे काय असं. तर मी तेव्हा खूप असं शांत डोक्याने ह्या गोष्टी पाहत बसली. आणि अचानक जेव्हा बॅक साईडला जाऊन बघते तर कोर 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 आवाज येतो, आणि त्याच्यातल्या त्याच्यात तो एक पक्षी ओरडतो, तसा मला एक पक्षी ओरडत होता. मी इतकी रचकले जोरजोर, म्हणजे मला असं फीलच नव्हतं होत की मी कसं काय, मी एवढं सगळं मला माहिती आहे आणि हे कसं काय माझ्यासोबत घडतंय, म्हणजे ही अशी काय पॉवर आहे की ज्याचा मला त्रास होतोय. तो पक्षी ओरडत पळाला, थोडंसं असून मागे गेलं, टिकटिवीचा आवाज आला. अरे मी शेत आहे, ह्या सगळ्या गोष्टी होणं शक्य आहे. मी काही नंतर जपानची सुरुवात केली आणि मला वाटलं की इथे काहीतरी निगेटिव्ह नाही आहे, पण तरी असं काहीतरी अदृश्य शक्ती असू शकते की जी मला कळत नसेल. म्हणून मी त्या मंत्रांचा जाप सुरू केला. आणि मी जेव्हा त्या घराला टर्न मारून येताना पाहिलं तर समोर असं मोरी टाईप करतो ना आपण, तसं असं मोरी टाईप केलेलं होतं. आणि मी समोरून येणार तेवढ्यात त्या मोरीच्या इथे कोणीतरी उभं राहिलेलं दिसलं आणि ते बाहेर, आणि मी जोरातच ओरडले, कारण मला वाटलं कोणतरी डायरेक्ट समोर आलंय माझ्या आणि मलाच कळत नाही. मी जेव्हा ओरडले तर तिथूनच त्याच बाथरूममध्ये नाव झालं, हा मी आहे. म्हणजे तुमचा गैरसमज सुद्धा तुम्हाला घाबरवतो. आणि ती फील झालं मला की हा म्हणजे कोणीतरी लेडी आहे तिथे राहणारी, ती तिथे वॉशरूमला गेली आणि मी ते असं पाहिलंय, मला ते भीतीदायक वाटलं. मी त्या घराला गोल चक्कर मारून आले आणि तेव्हा मला ही गोष्ट जाणवली की हे सगळं एवढं भूतिया दिसतंय ना, हे सगळं फक्त काय झालंय, माइंडमध्ये असलेल्या निगेटिव्ह गोष्टींमुळे घडलंय. म्हणजे भूत असतं मी मान्य करते, पिशाच्च असतात मी मान्य करते, पण कधी कधी अशी सुद्धा परिस्थिती त्या ठिकाणी असते की ती गोष्ट तुम्हाला घाबरवते, परंतु तो तुमचा भास असतो. किंवा त्या ठिकाणी झाडाचं करकर वाजणं, तिथे शेतामध्ये त्या ऊसाची पानं वाजणं, त्या चिमणीच्या लाईट्समध्ये तुम्हाला उजेड इकडे तिकडे फिरताना दिसणं, तुम्ही जेव्हा अचानक बाहेर जाता एखादा पक्षी उडणं, लहान बाळासारखं ओरडतो तो पक्षी. टिटटिवीचं ओरडणं एक वेगळा प्रकार असतो. आणि आपण जनरली फिल्म्समध्ये पाहतो की जेव्हा जेव्हा अशा घटना दाखवल्या जातात तेव्हा ते टी व्हीमध्ये असं दाखवलं जातं आणि त्या आपल्या माइंडमध्ये सेटच असतं. आणि मी तेव्हा लिटरली मी घाबरले होते की अशी कुठली निगेटिव्ह एनर्जी जी मला कळत नाही. तेव्हा नंतर मला कळालं की माझे निगेटिव्ह थॉट्स आहेत ना, ते मला घाबरवत आहेत. सो मला जनरली लोकांना सांगणं आहे, हॉरर खूप काही असतं, एक्सपिरियन्स हॉरर असतात, पण कधी कधी तुमच्या आजूबाजूचं जे वातावरण असतं ना, त्याच्यामध्ये घडणाऱ्या घटना, छोट्या छोट्या गोष्टी असतात की ज्या एकमेकांसोबत जेव्हा संलग्न होतात ना, तर त्या गोष्टी तुम्ही पाहिल्यानंतर त्या तुम्हाला हॉरर वाटू शकतात. मी जेव्हा त्या ठिकाणी गेले आणि मी सगळं हे एक्सपिरियन्स केलं, तेव्हा मला कळालं की निगेटिव्ह एनर्जीपेक्षाही जास्त तुमचे निगेटिव्ह थॉट्स तुम्हाला घाबरवतात. आणि त्यामुळे मी घाबरत राहिले नाही. मी जेव्हा समोर बाहेर आले तेव्हा मला ह्या गोष्टी जाणवायला लागल्या. सो लोकांनी, कोणी दिसतं, कोणी आहे, ह्या सगळ्या गोष्टी तेवढ्याच खऱ्या आहेत. पण तुम्ही कधी कधी घरामध्ये असतात आणि घरामध्ये पण आपण किचनमध्ये काम करतोय लेडीज, आणि अचानक बाथरूममध्ये एक थेंब पाणी त्या टबमध्ये पडतो आणि लेडीज किचनमध्ये घाबरते, असंही घडवू शकतं. सो हॉरर गोष्टी असणे, एखादी अशी जागा जिथे खरोखर निगेटिव्ह एनर्जीज आहेत, अशा जागेसाठी कधीही मला बोलवा. मी ती निगेटिव्ह एनर्जी चेक करण्यासाठी येऊ शकते. तुम्ही पॅरानॉर्मल ॲक्टिव्हिटीज आणि या निगेटिव्ह एनर्जीज या सगळ्या गोष्टींवर जर ट्रस्ट करता तर तुम्ही हे पाहिलं पाहिजे. आणि दशमहाविद्या, तंत्रसाधना, तुम्हाला होणारे प्रॉब्लेम आणि अनुभवी व्यक्ती
या सगळ्यांचा विचार करून तुम्ही पुढे प्रोसीड केलं पाहिजे, म्हणजे तुमची फसवणूकही होणार नाही आणि तुम्हाला जास्तीत जास्त नॉलेज मिळेल. ठीक आहे. तर मग आपण आजचा आपला जो पॉडकास्ट होता खूप छान झाला. खूप चांगल्या गोष्टी तुम्ही लोकांपर्यंत पोहोचवल्यात. त्यांचे समज गैरसमज जे काय असतील ते तुम्ही लांब केलेत. व तो किन्नर समाजाबद्दल जे माणसांमध्ये गैरसमज आधीपासून चालत आले परंपरेनुसार जसं काय, तर त्याच्याबद्दल पण तुम्ही कुठे ना कुठेतरी स्टॉप आणला. त्याबद्दल खरंच खूप खूप थँक्यू. धन्यवाद. खरंच मलाही छान वाटलं की मला काही काही अशा गोष्टी सांगता आल्या ज्या मी आजपर्यंत कुठे सांगू शकले नव्हते. बिकॉज मी ठरवून ठेवलेलं होतं की जे मी कुठेच सांगितलं नाही ते आज मला युनिक कट्टावर सांगायचं आहे. आणि त्या गोष्टी हॉरर टाईपमध्ये जरी असल्या तरी लोकांच्या मनात आणि मानसिकतेमध्ये गैरसमज पसरलेले आहे ते दूर करणं खरं तर आपलं मोटिव्ह असलं पाहिजे. आणि पॉडकास्टच्या माध्यमातून आपण लोकांचे गैरसमजच दूर करतो आहे. दॅट्स वाय आपला युनिक कट्टा म्हटलं जातं. तर तुम्हालाही आपला युनिक कट्टावर या सगळ्या गोष्टी ऐकायच्या असतील तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया लवकरच.